संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली चिमूरची घोडा यात्रा काल रात्री मोठ्या उत्साहात पार पडली। चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची रात्री 12 नंतर लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। जगन्नाथपुरीप्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे। मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सव मूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आलं व त्यानंतर तिची पहाटेपर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात आली। ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथे एकच गर्दी केली। जवळजवळ 300 वर्षांपासून सुरू असलेल्या या घोडा रथयात्रेला पेशव्यांच्या काळापासून सुरुवात झाली। पेशवाईतल्या 3.5 शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी नागपूरकर भोसलेंच्या मदतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली। या यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील लाखो लोक चिमूर येथे दाखल होतात। तिरुपतीला बोललेला नवस इथे फेडता येत असल्याची लोकमान्यता असल्यामुळे या काळात चिमूरमध्ये लोकांची मोठी गर्दी होते। 1942 ला इंग्रजांविरुद्ध झालेल्या चिमूर क्रांतीमध्ये सुद्धा या बालाजी मंदिराची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यामुळे हे मंदिर आणि यात्रा इतक्या वर्षानंतर सुद्धा लोकांमधलं आपलं स्थान अजूनही कायम ठेवून आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून श्री हरी बालाजी महाराज घोडा यात्रा महोत्सवाच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि श्री हरी बालाजी महाराजाच्या चरणी हीच प्रार्थना करेल, सदैव या चिमूर नगरीवर आणि चिमूर विधानसभेवर आणि संपूर्ण देशावर बालाजी महाराजाची कृपा दृष्टी राहो, बालाजी महाराजाचा आशीर्वाद राहो। हीच बालाजीच्या चरणी आजच्या दिनानिमित्त मी बालाजीच्या चरणी प्रार्थना करेल। ही घोडा यात्रा गेल्या अनेक वर्षानुवर्ष जवळपास 300 वर्षापेक्षा जास्तची ही परंपरा आहे। आपण बघता हजारोच्या भीडनी भाविक इथे येतात, श्री हरी बालाजी महाराजांचं दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात आणि आपलं पुढचं जीवन जगासाठी पुढे निघतात। असंच ही परंपरा गेल्या 300 वर्षापासून चालतंय आणि बालाजी महाराजाच्याच आशीर्वादाने दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे।